आज होतं लक्ष्मीपूजन. तर सगळ्यात पहिलं तर सकाळी सगळी कामं आवरून घेतली मी पटापट, कारण की मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. आता पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की लेकराला वगैरे बघून म्हटलं की फार वेळ लागतो. तसं तर एकदा करायला घेतलं तर लवकर आवरतं, पण मध्ये मध्ये लेकराचंही बघायचं म्हटल्यास वेळ लागतो फार. तर सगळ्यात पहिलं मी ते सकाळची कामं आवरून घेतल्याच्या नंतर लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. सगळ्यात पहिलं तर पुरण वगैरे रेडी केलं मी. त्यानंतर मग लगेच आमटीही करून घेतली. आता स्वयंपाक फास्ट करण्यासाठी सगळ्यात पहिलं तर मी सगळ्यात आधी प्रिपरेशन करून घेत असते. सगळ्यात आधी तर म्हणजे पीठ वगैरे मळून ठेवते. त्यानंतर पुरणाची वगैरे सगळी तयारी रेडी करून ठेवायची आणि नंतर फटाफट स्वयंपाक आपला रेडी होतो. तर बिलकुलही पसाराही होत नाही आणि सगळ्यात आधी मग सगळं आवरून घेतल्याच्यानंतर बिलकुलही राडाही होत नाही. लगेच आमटी वगैरे झाल्याच्यानंतर भज्याचं पीठ वगैरे पण रेडी होतं. मग भजी वगैरे करून घेतले मी. कुरडई, पापड हे पण सगळं तळून घेतलं. त्यानंतर लगेच पुरणपोळीसाठी पुरणपोळी रेडी करण्यासाठी घेतली. तर पुरणपोळ्या मस्त छान अशा फ्लफी झाल्या होत्या आणि लुसलुशीत झाल्या होत्या. बघू शकता तुम्ही किती छान टम्म अशी फुगली होती. तर आपलं पुरण वगैरे छान झालं. त्याचं आतलं बॅटर तर मस्त पुरणपोळी होते, फाटत वगैरे नाही. आता इथे मायरा तिची स्वतः छान मस्त खेळत होती, त्यामुळे तिने मला स्वयंपाक करताना एवढा काही त्रास दिला नाही. तिचं तिचं चालू होतं. त्यामुळे मी माझी कामं पटापट आवरून घेतली. नंतर मला रांगोळीही काढायची होती. रांगोळी काढताना पुन्हा तिचीही लुडबुड असणार होती, हे मला माहिती होतं. त्यामुळे मी सगळ्यात आधी तो स्वयंपाक आवरून घेतला. म्हटलं नंतर निवांत रांगोळी काढून घेता येईल. पटापट पुरणपोळ्याही करून घेतल्या आणि किचन वाटा वगैरे साफ करून घेतला, घरं वगैरे झाडून घेतली आणि त्यानंतर मग आता इव्हिनिंग चहाशिवाय कशी होणार ना, चहा वगैरे घेतला आणि मग म्हटलं की आता रांगोळी काढूयात आणि रांगोळीही काढण्यासाठी घेतली. त्याच्यामध्येही मायराची लुडबुड होतीच. त्यानंतर मग आता मध्ये मध्ये ती करत असेल ना, तर अजून थोडा वेळ आपला जास्त जातो. सगळं झाल्याच्या नंतर मग मीही रेडी झाले. पूजा वगैरे छान करून घेतली. पुन्हा देवाला नैवेद्यही दाखवला आणि अशा प्रकारे छान प्रसन्न असं वातावरण झालं होतं घरात. नंतर आम्ही खाली गेलो फटाके उडवण्यासाठी, पण मायराचा बिलकुलही मूड नव्हता फटाके उडवण्याचा. ती आज झोपली नव्हती दिवसभर, त्यामुळे फार चिडचिड करत होती. मायराचा मूडच नाहीये. मग जास्त काही आम्ही फटाके उडवले नाही. मग ती चिडचिड करत असल्यामुळे आणि ती सारखी म्हणत होती की घरी चला म्हणून. तर अशा बघू शकता मी तिला घेऊन उभा राहिली आहे. तर तिचा बिलकुलही मूड नव्हता. नाहीतर अशी ती फार उत्साही असते, पण आज खूप चिडचिड होती आमची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असा होता माझा दिवस. बाय.